हॅलो, नमस्ते, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल चोरली रेसिपीमध्ये सर्वांचं अधिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आज मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. माझ्या आता देवपूजा झाली आणि मी आता स्वयंपाक करायला घेते. तर स्वयंपाकामध्ये पुरणपोळी करणार आहे. तर कणिक पण भिजून ठेवली, पुरण रात्री मी करून ठेवलेलं होतं. आता आमटीला फोडणी देते, भात ठेवते, एक कडक पटकन स्वयंपाक बनवते. नंतर मग आजची पण सायकल घ्यायला जायचं आहे. पण सायकल घ्यायला जायचं आहे आणि मग सायकल पण घेऊन यावं लागेल. त्याच्यामुळे पटकन आधी स्वयंपाक आवडते आणि बोलते तुमच्याशी नंतर. आता मी ना आमटी करून घेते. आमटी त्याच्यानंतर भात ठेवून देते आणि लगेच पोळ्या घालून घेते आणि मग झालं फक्त मग भाजी कोरडे करून घ्यायचं राहायचं. तसं स्वयंपाक रेडी अर्ध्या तासामध्ये. मी आज सकाळीच उठले, 6 वाजता उठले आणि मग मी कामं माझी उरकून गेली. तरी तर मी रात्री तर तुम्ही पाहिलंच होतं, मी पुरण करून ठेवलेलं होतं. तर त्याच्यानंतर मग मी पटकन इथं आता आमटीला फोडणी देऊन घेते. म्हटलं पटकन आधी आमटीला इकडं मग उकळल ती छानशी. तर आमटी एक साईडला भात आणि मग पटकन एक साईडला पुरणपोळ्या करून घेईन, म्हणजे पटापट होऊन जाईल माझं. आणि शेवटी आपलं भजी कुरडई ते शेवटलं असतं ते तळणीचं शेवटी. तर इथं मस्त छान आता मी मसाला पण करून ठेवलेला होता. आधी काय मी थोडंसं कधी पण एक्स्ट्राचा मसाला, काळा मसाला वाटून ठेवत असते, मग बरं पडतं आणि आज मला खूप हेल्प झाली. तर इथं आमटी पण मी ठेवली उकळत आणि भात पण ठेवलेला आहे. तर झाली माझी आमटीचं भात. इथं साईडला तुम्ही पाहू शकता भात आहे पातेल्यामध्ये आणि ते मग मी पुरणपोळ्या करायला घेतलेल्या आहे. आणि पुरणपोळ्याचं स्वयंपाक करणं म्हणजे वेळ लागतो, पण मग तरीही मला आज साधारण 1 तास लागला ह्या गोष्टीला. 1 तासामध्ये मी सर्व आटोपलं आणि इथं पटापट मी आता पुरणपोळ्या करून घेते. आणि सुरुवातीला तुम्हाला सांगते, मला पुरणपोळी भाकरसुद्धा येत नव्हती आणि आता सर्व पुरणपोळीचं जेवण म्हणजे ह्या गोष्टी मी ना खरंच मला कधी मी म्हणजे स्वतःला मला वाटत होतं की मी हे गोष्टी सर्व करेन, पण आता ह्या सर्व गोष्टी मी करते. आणि प्रत्येक सण मुलांसाठी साजरा करत असते, कारण की कोणत्या सणांना काय असतं, त्याचं महत्त्व काय हे त्यांना समजावं, म्हणून मग मी हे करत असते कायम आणि माझा हाच प्रयत्न असतो. आणि आपली भारतीय संस्कृती कधी विसरू नये, त्यांच्यामध्ये त्या गोष्टी राहाव्यात, म्हणून मला हे आवडतं की त्यांनी पण हे शिकावं. कारण की आता आजकाल एक गोष्ट ना सर्वजण मागचं विसरत जात आहे. नवीन काहीतरी येत जातं, पण जे आपलं जुनं आहे, जुनं ते सोनं असतं असं म्हणतात. तसं ज्या जुन्या गोष्टी आहेत ना, आपण ज्या आजी बाबांकडनं शिकलो, आईवडिलांकडनं शिकलो, त्यासुद्धा आपल्या मुलांपर्यंत पोचाव्यात, म्हणून मग माझा प्रयत्न हाच असतो की मी हे सर्व करत असते मुलांसाठी. तर मी पटकन आता इथं स्वयंपाक करून घेते ना. आधीच सकाळपासून चालले होतं की सायकल घ्यायला जायचं, तर ते पटकन मग त्याची सायकल पण आणून घेऊ. त्या दिवशी तर बुक केली आम्ही 2 दिवस झाले आणि आता घेऊन येऊ, आज संक्रांत आहे म्हणून. तर त्याच्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधायचा असतो, तोच असतो माझा पण प्रयत्न. आणि त्याच्या पण आनंदात आमचाच आनंद आहे. तर इथं पाहू शकता पुरणपोळ्या मी बनवते आणि खरंच मला वाटलं नव्हतं की मी ह्या गोष्टी सर्व इतक्या लवकर शिकेन. चला मी आता पटकन पुरणपोळ्या बनवते आणि बोलते तुमच्याशी.
भेटतात साईडला. झाला मी ना त्याच्यानंतर आहे ना फरची लादी सर्व पुसून कपडे पण मशीनला लावून घेतले आणि स्वयंपाकामध्ये मी पुरणपोळीचं जेवण बनवलं. तर दाखवते तुम्हाला काय काय बनवलं. बनवली मस्त छान कुरडई पापड तळून घेतले. तर इथं आहे मस्त आमटी, त्याच्यात कोथिंबीर ॲड करायची आहे. याच्यात आहे भात आणि इथं आहे आपल्या पुरणपोळ्या. छान मस्त आहे पुरणपोळ्या झाल्या. 2-3 साध्या पोळ्या पण केल्या. सायकल घेऊन येतो आणि बोलतो. कुठे चाला? चल गेट उघड. फोटो लावली, घंटी लावली. का मग हॅपी संक्रांत गिफ्ट. हॅपी संक्रांत आद्वी. हॅपी संक्रांत. हे बघ आता याच्यामध्ये काय ठेवणार तू? भाजी थई, भाजी थई साखर. आधूच्या गळ्यात टाक. चालू का? खुशकम. हां. हॅपी संक्रांत. हॅपी संक्रांत. संक्रांतीला भेट दिली, गिफ्ट दिले. थँक्यू मम्मा. चालू. तू इथंच थांब. जस्ट आम्ही आधीची सायकल घेऊन आलो आणि आता आम्ही नैवेद्य दाखवून देते देवाला. नैवेद्य नंतर जेवण वगैरे करून घेतो. 12 वाजून गेले. तर
तर मी देवाला ताट दाखवून देते. चला, नैवेद्य दाखवून दिलं आणि तेच मग ताट नंतर दिशू घेते जेवायला. इथं सर्व बनवलं. आमटी, मला दुधासोबत आवडते, पोळी, भजी, कुरडई, पापड, भात आणि पुरणपोळी. जेवण करतो आणि चला मग चाली यांची मस्ती. आणि सायकल सोबत मस्त दोघं खेळतात आणि तिला पण येते, म्हणजे होऊन जाते, थोडं थोडं चालू शकतात. टेरेसवर संध्याकाळी मी पोचून येते आणि खेळते तिथं. मग चला आता जेवण करतो आम्ही आणि बोलते नंतर तुमच्याशी. पुरणपोळी खाऊन बघ बरं. आता आम्ही मंदिरात चाललो आहोत. तर पूजेचं साहित्य आहे ते आणलं, तुम्हाला दाखवते काय काय आणलं ते. तर जिथं आता भाज्या सर्व भाज्या असतात त्या ठेवून घेतल्या आपण. एक एक फूल ठेवून घेऊ. फुलं बाकीच्या ताटामध्ये ठेवून घेऊ आपण. आपल्याकडे होतं तेच घेतलं है ना. सर्व होतं आपल्याकडे. होते ना ते आपल्याकडे. तर आम्ही इथं मंदिरात आलेलो आहोत. तर आमच्या घरापासून 10 मिनटंच लागतात मंदिरात यायला. तर इथं पाहू शकता खूप सारे लेडीज आहे, मस्त छान छान तयारी करून आलेल्या आणि मस्त छान वाटत होतं. आणि मी भाग्यश्री जरा बराच उशीर 3:30 वाजता निघालो जवळजवळ, उशीर झाला आम्हाला. तर खूप छान मस्त वाटत होतं. मी सर्वजणी ओसा देत होते एकमेकींना, हळदी कुंकू, आणि खूप भारी. आणि इथं आमच्या दोघी इथं पूजा करत होत्या. खूप गर्दी होती ॲक्च्युली मंदिरामध्ये. ते छान वाटत होतं. आणि दिशू आद्विक तर घरीच आहे झोपलेला. आणि मग मी आणि दिशू आणि भाग्यश्री तिची मुलगी आलेली आहे, माझी मैत्रीण. तर असं आहे इथं छानसं. आम्ही दोघी पण इथं देतो आहे. आणि झालं आहे आमचं दर्शन. आता आम्ही 5 बाया, 5 किंवा 6 जेवढ्या भेटतील ना तेवढ्या बायांना ओसा देतो. आणि मग थोडा वेळ बसू मंदिरामध्ये छानसं, थोडा वेळ मग जाऊ घरी. आणि ॲक्च्युली आज तर पुरणपोळीचं जेवण आहे. संध्याकाळी थोडंफार काहीतरी वेगळं बनवेन. बाकीचं तर सर्व तसंच आहे पडलेलं. तर चला आम्ही पूजा करतो, एकमेकींचा ओसा देतो आणि बोलते मी नंतर तुमच्याशी.
आता आम्ही जस्ट आलो, ओसळीचं होतं तर तिकडे गेलेलो होतो आणि जस्ट आलो. तर चला मग तर चहा वगैरे घेते आणि चहा झाल्यानंतर मग बोलतो तुमच्याशी. चालं हां, चल खेळ, आम्ही आहे खेळ, पुढे बघायचं. पतंग मुलं उडवत होते वरती, आद्विक सायकल पण चालत होतं. म्हटलं दाखवा मी पण चालवते ते, सॉरी पतंग उडवते. तर मी पण पतंग उडवली त्यांच्यासोबत आणि खूप म्हणजे कधी नव्हती उडवत, पण ते मुलं म्हणे असं करा तसं करा, उडवली मग. तर असं आज दिवस गेला माझं. सकाळचं स्वयंपाकात, घरातलं आवरणं, नंतर मंदिरात बराच वेळ. आणि आज नेमकी मला ना तळता तळता एकदम हे तेल उडलं बोटांवरती, तुम्हाला दाखवते. बघू शकता इथे आणि हा इकडच्या साईड दुसऱ्या हाताला पण बोटाच्या तिथे दिसलं असेल. जबर ना आग मारते ते, अक्षरशः खूप आग मारते. तर असं होतं तेलाचं, तर मला भीतीच वाटते. पण आज पहिल्यांदा माझं फर्स्ट टाईम असं तेल उडलं, एकदम हातावर आलं एकदम. बरं ती साडी होती ह्या साईडने, नाही तर थोडं अंगावर पण उडलं असतं. तर असं होतं दिवस. चला मंडळी, आता हा आज संक्रांतीचा व्हिडिओ असा दिवस होता आणि संक्रांतीचा व्हिडिओ असा होता. हा व्हिडिओ आवडला असेल तेवढे जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.